नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टाने जानकीला 24 तासाचा कालावधी दिलेला असतो. 24 तासांमध्ये कोर्टाने म्हणजे जज साहेबांनी सांगितलेलं असतं की जानकी, तू तुझ्या आईला शोधून काढ आणि कोर्टामध्ये सादर कर. जेव्हा तुझी आई तू कोर्टामध्ये सादर करशील ना, तेव्हा त्या जे काही सांगतील त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला जाईल. तेव्हाच सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर येईल आणि तू खरं बोलतेस की खोटं हे सुद्धा कोर्टाला कळेल. त्यामुळे इथे जज साहेबांनी जानकीला 24 तासाचा कालावधी दिलेला असतो. त्यानंतर कोर्ट हे पुन्हा सुरू होणार असतं आणि मग त्याच्यामध्ये कोर्ट आपला निकाल जाहीर करणार असतो. त्यामुळे इथे जानकीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत तिला 24 तास दिलेले असतात आणि म्हणूनच जानकी या 24 तासांचा अगदी पुरेपूर फायदा करून घ्यायचा ठरवते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकी 24 तासांमध्ये लताला शोधून काढत कोर्टामध्ये सादर करते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे जानकी लताला कोर्टामध्ये सादर करते तेव्हाच इथे लता ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पाढासुद्धा वाचते. तेव्हा इथे ऐश्वर्याने जे जे काही गुन्हे आतापर्यंत केलेत त्या सगळ्याचा पाढा इथे आता लताने कोर्टामध्ये वाचल्यानंतर इथे कोर्टाला कळलेलं असतं की जानकी ही निर्दोष आहे आणि ऐश्वर्या ही खरी गुन्हेगार आहे. आणि त्यामुळे लताला कोर्टामध्ये सादर केल्यानंतर जानकीने आपोआपच ऐश्वर्याची रवानगी जेलमध्ये केलेली असते आणि इथे सुमित्रा, सारंग या सगळ्यांना तोंडावरती पाडलेले असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र जानकीच्या बाजूने बोलत असतो, तर सरकारी वकील म्हणून इथे आता विद्यासागर हे आता केस लढत असतात आणि विद्यासागर यांना आता जानकीने जे काही चांगलं केलंय ते ऐश्वर्याने काही सांगितलेलं नसतं. पण इथे ऐश्वर्याने जानकीच्या विरोधामध्ये अगदी चांगलंच ॲडव्होकेट विद्यासागर यांना भडकवलेलं असतं. घरातल्या सगळ्या माहिती त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रासुद्धा जानकीच्या विरोधात साक्ष देते. ती म्हणते की ही जानकी असं करते तसं करते, तिनेच त्या लताला घरामध्ये आणलं आणि तीच म्हणाली की ही पार्वती आहे म्हणून, आणि आता म्हणते की ती तिची आई लता आहे म्हणून. तिने खून केलाय का, केला असेल का, असं विचारल्यानंतर सुमित्रा म्हणते, मला नाही माहिती खून केलाय की नाही, मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जानकीवरती तिने अविश्वास दाखवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला बोलावलेलं असतं. ऋषिकेशला सुद्धा सेम प्रश्न विचारतात आणि ऋषिकेशचा जानकीच्या समोर अपमानसुद्धा करत असतात विद्यासागर. तेव्हा ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात, तुमच्या बायकोने लता कारखानीस यांचा खून केलाच असेल, तिला पाण्यामध्ये ढकललंच असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुमच्याकडे डेथ बॉडी आहे का की पार्वतीला ढकललंय म्हणून? नाही, तसं असेल तर तुम्ही पुरावा दाखवा ना की जानकीने इथे धक्का दिलाय आणि स्वतःच्याच आईला मारले म्हणून. जानकी कधीच कुणाचा खून करू शकत नाही. कळतंय तुम्हाला? ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? आधी विचार करा. जी बाई इथे फक्त लोकांना जीवनदान देते, सगळ्यांची मदत करते, ती एका म्हाताऱ्या बाईचा खून का करेल, आणि ते सुद्धा स्वतःच्या आईचा? याच्यामध्ये काय मिळणार काय तिला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विनाकारण ऋषिकेशवरती सुद्धा आरोप करण्यात येतात. ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात, अहो तुम्ही स्वतःच्या आईला खोटं ठरवताय आणि तुमची बायको खरं बोलते असं वाटते का तुम्हाला? तुमच्या बायकोला तुम्ही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय. मुलगा म्हणून कलंक आहात तुम्ही. तेव्हा जानकी म्हणते, एक मिनिट प्लीज, तुम्ही ऋषिकेशला काही बोलू नका. तुम्ही मला प्रश्न विचारा ना. मी गुन्हेगार आहे असं वाटतं ना तुम्हाला? तुम्ही मला विचारा खरं काय आणि खोटं काय आहे ते. तेव्हा इथे जानकी म्हणते, जज साहेब आता मला बोलू द्या. हे बघा, म्हणजे ज्या वेळेला इथे लताबाई ज्यांनी पाण्यामध्ये उडी मारली, आम्ही पार्वती आईंचं श्राद्ध करत होतो. सगळेजण म्हणत आहेत की मी त्यांना घरी आणलं, मी त्यांना घरी आणलं. पण मी का घरी आणलं ते तरी ऐकून घ्या. त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. मी ऋषिकेशला सांगितलं की त्यांचा जीव वाचवा
आणि जीव वाचवल्यानंतर त्या म्हणायला लागल्या की ऋषिकेश, अरे मी तुझी आई आहे, नानासाहेब मी तुमची पार्वती आहे. मग त्यानंतरला नानासाहेब ऋषिकेश यांना खरंच असं वाटायला लागलं की ह्या पार्वती आई तर नाही आहेत ना, कारण पार्वती आई यांचं आम्ही श्राद्ध घालत असलो तरी सुद्धा त्यांचा मृतदेह कुणीही बघितला नव्हता. त्यामुळे एका क्षणासाठी सगळ्यांनाच असं वाटलं की त्या पार्वती आई तर नाही आहेत ना, असं तेव्हा सगळ्यांनाच वाटलं. सगळेजण त्यांच्यावरती आधी विश्वास ठेवत नव्हते. मग त्यांना बोलता बोलता चक्कर आली आणि त्या तिथे कोसळल्या. मग आता तुम्ही मला सांगा, एक 60 वर्षांची बाई मंदिरामध्ये कोसळते, ती इथे ढसाढसा रडते आणि सांगते मी तुमची पार्वती आहे. मग तिला जर माणुसकीच्या नात्याने मी घरी आणलं तर त्याच्यामध्ये माझं काय चुकलं? त्या बाईला मी जीवनदान दिला, तिला डॉक्टर बोलवले चेकअपसाठी आणि त्यानंतरला मी तिला जायला सांगितलं. पण त्यानंतर तिने असे काही पुरावे दिले, अशी काही माहिती सांगितली, जी माहिती फक्त तिला आणि नानासाहेब यांनाच माहिती असेल, असंच मला वाटलं ना. मग कुठेतरी मला असं वाटलं की कदाचित त्या ऋषिकेशची आई नाही आहेत ना, म्हणून मी त्यांना एक संधी द्यायला सांगितली. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी आता सगळं सत्य सांगते. नंतरला मला त्या बाईवरती संशय आला की ती पार्वती आई नाही आहे आणि हे सगळ्यांना मी ओरडून ओरडून सांगत होते, पण कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि नंतर मधुभाऊंनी दिलेला मला जो फोटो होता, त्याचा अर्धा फोटो माझ्या आईकडे होता आणि तो फोटो लताबाईंकडे होता. याचा अर्थ काय होतो? लताबाई याच माझ्या आई आहेत. लता आई ही माझी आई आहे. तेव्हा मी तुम्हाला एकच विनंती करते जजसाहेब, माझ्यावरती तुम्हाला जे काही आरोप करायचे आहेत ते करा. मला जी काही शिक्षा द्यायची ती द्या, पण माझ्या आईचा खून केलेला नाही आहे. अहो, काल रात्रीच मला कळले की लता आई ही माझी आई आहे. मी तिच्या मांडीवरती झोपले, तिने मला इथे शिरासुद्धा भरवला, माझ्यासाठी अंगाई गायली आणि मी तिथेच झोपून राहिले होते आणि माझी आई अचानकपणे गायब होते. ती कुठे आहे, कशी आहे, मला काही माहिती नाही आहे. मी तिला धक्का का देऊ? इतकी वर्ष मी माझ्या आईसाठी तडफडते आणि मी माझ्या आईला धक्का का देईन, तुम्ही सांगा बरं. तेव्हा इथे आता जानकी कोर्टामध्ये ढसाढसा रडते. तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू बघून इथे आता जजसाहेबांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. जानकी म्हणते, जजसाहेब, इतकी वर्ष अनाथ अनाथ या शब्दाने मी पूर्णपणे कोलमडून गेले होते हो. म्हणजे इथे मी जरीसुद्धा ऋषिकेशच्या आईवडिलांना माझी आई मानलं, नानांना वडील मानलं, तरीसुद्धा बोलताना लोक हेच म्हणायचे की ते माझे सासू सासरे आहेत आणि मी अनाथ आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते, जजसाहेब प्लीज प्लीज तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती तुम्ही द्या, पण माझ्या आईचा आधी शोध घ्यायला सांगा. मी तुम्हाला सांगते ना, अहो मी धक्का दिलेला नाही आहे. जर मी धक्का दिलाय, मी माझ्या आईला पाण्यात ढकललंय, तर मग माझी आई कुठे आहे? डेथ बॉडी कुठे आहे? इथे माझ्या आईला कुणी शोधण्याचा प्रयत्न केला नाही का? प्लीज, हे तुम्हाला ज्याने कुणी सांगितलंय ना, त्याला विचारा की माझी आई कुठे आहे? तिचा जीव धोक्यात आहे. मी तुम्हाला विनंती करते, आधी माझ्या आईला शोधायला सांगा. मग तुम्ही हवं तर मला वाटेल ती शिक्षा द्या, मला फाशीची शिक्षा द्या, पण आधी माझ्या आईला शोधून काढायला सांगा. मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा इथे आता जजसाहेब म्हणत असतात की ठीक आहे, तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये तथ्य आहे. म्हणजे इथे अजून लता कारखानीस यांची डेथ बॉडीसुद्धा दाखवलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा खून झाला आहे, त्यांना ढकललं आहे, हे कुठलाही सिद्ध करणारा पुरावा नाही आहे तुमच्याकडे. एखादा आय विटनेस येतो आणि सांगतो की मी बघितलं. जर मग बघितलं आहे तर मग डेथ बॉडी कुठे आहे? कोण कोण होतं तिथे? तुमच्या एकाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला जाणार नाही. आणि म्हणून कोर्ट इथे जो निकाल कधीच दिला गेला नाही आहे तो आता मी देणार आहे. तर इथे जानकी, तू जे काही बोलतेस त्याचा इथे कोर्ट विचार करते आहे आणि म्हणून तुला मी सांगते, तू एक आईसाठी रडतेस आणि मी सुद्धा एक आई आहे आणि तू पण एक आई आहेस. आई कशी असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता मी इथे एक निर्णय देते. तुला 24 तास दिले जात आहेत. 24 तासांमध्ये तू तुझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न कर. तुला विश्वास आहे ना की तुझी आई जिवंत आहे म्हणून? मग तू तुझ्या आईला शोधून काढ आणि कोर्टामध्ये सादर कर. तेव्हा इथे कोर्ट तुझ्यावरती विश्वास ठेवेल. आणि इथे आता कोर्ट म्हणत असतं की मी एक आई आहे म्हणून हा मी निर्णय दिला आहे. ह्या 24 तासांचा चांगल्या पद्धतीने फायदा करून घे. तेव्हा इथे आता खूपच जास्त आनंद हा संपूर्ण लोकांना झालेला असतो, फक्त ऐश्वर्या सारंग आणि सुमित्रा सोडून. पण इथे आता जानकी म्हणते, थँक्यू जजसाहेब, थँक्यू सो मच. तेव्हा इथे आता कोर्ट हे 24 तासाने पुन्हा इथे भरलं जाईल आणि तेव्हा सगळ्यांनी इथे कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे. जानकी, तुझ्यावरती विश्वास ठेवून तुला हे 24 तास दिले जात आहेत. तेव्हा तू तुझ्या आईचा लवकरात लवकर शोध घे आणि त्यांना कोर्टामध्ये हजर कर. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला हे 24 तास दिलेत ना, त्याचा मी चांगलाच उपयोग करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता घरी जाते.
घरी गेल्यानंतर ती आता फ्रेश वगैरे होते आणि देवाजवळ जाऊन बसते. आपल्या इथे मंदिरात जाऊन बसते आणि म्हणत असते की देवा, कुठे आहे माझी आई? प्लीज, कोर्टाने मला 24 तास दिलेत. त्याच्यामध्ये मला माझ्या आईला शोधून काढायचं आहे. काहीतरी संकेत दे देवा की माझी आई कुठे आहे, हे मला निदान कळू दे तरी. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, काल आपण जसं म्हणालो होतो की इथे आता जानकी एंटरप्राइजेस या गोडाऊनमधील काही माल हा सॅम्पलसाठी चेकिंगसाठी आलेला असतो. काही माल हा सॅम्पल म्हणून चेकिंगसाठी ऋषिकेशला दाखवण्यासाठी आता घरी घेऊन आलेले असतात. इथे कर्मचारी, काही कामगार आलेले असतात. तेव्हा जानकी जाते आणि जानकी एंटरप्राइजेसचे ते बॉक्सेस बघते. तेव्हा ती माणसं म्हणतात, कामगार लोक, की जानकी वहिनी, हे बॉक्सेस आम्ही सॅम्पल म्हणून इथे ऋषिकेश दादाला दाखवायला आणलेत. तेव्हा ऋषिकेश दादाला तुम्ही चेक करायला सांगा. माल जर एकदम व्यवस्थित असेल तर आम्हाला हा माल लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. तेव्हा जानकी ते बॉक्सेस बघत असताना एका बॉक्समध्ये इथे लताच्या बांगडीचा तुकडा तिला सापडतो. तेव्हा जानकी म्हणत असते की ह्या बांगड्या तर मी कुठेतरी बघितल्यात. आणि मग तिला आपल्या आईचे ते मऊ मऊ हात आठवतात आणि मग तिला आठवतं की ही बांगडी तर माझ्या आईची आहे. याचा अर्थ जेव्हा जानकी लताला ओढत ताणत घेऊन जात असते तेव्हा तिच्या बांगड्या काही ठिकाणी लागतात आणि त्या फुटतात. तर त्याच एका बॉक्समध्ये तिच्या हाताचा बांगडीचा तुकडा हा सापडलेला असतो. आणि देवाने इथे जानकीला आशीर्वाद दिलेला असतो. कारण का, इथे जानकीला तो तुकडा सापडलेला असतो तरीसुद्धा खूप मोठा पुरावा तिला मिळालेला असतो की तिची आई ही जानकी एंटरप्राइजेस इथे त्या गोडाऊनमध्ये आहे. तेव्हा जानकी लगेचच आपल्या आईला शोधण्यासाठी तिथे धावपळ करत जाते. सगळीकडे आई कुठे आहेस तू, आई कुठे आहेस तू, असं म्हणत तिला शोधत असते. तेव्हा इथे आता लताचं तोंड बांधून ठेवण्यात आलेलं असतं. लता ओरडण्याचा प्रयत्न करत असते, पण आता तिचा आवाज बाहेर येऊन किती बरं येणार. तेव्हा इथे लता ते आता बॉक्सला टक्कर मारते आणि बॉक्सेस खाली पाडते. तेव्हा जानकीचं लक्ष जातं. जानकी आपल्या आईला बघते आणि धावपळ करत तिथे जाते. आणि तिथे ती गुंड लोकंसुद्धा असतात ज्यांना ऐश्वर्याने लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. ते गुंड लोक तिथे जानकीला पकडून ठेवतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता 24 तास संपत आलेले असतात. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर इथे आता कोर्टसुद्धा भरलं जातं. कोर्ट भरलं जातं. जानकी काही येत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आणि लता दोघींनासुद्धा त्याच गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे आता सगळेजण जानकीला शोधत असतात. जानकी कुठे असेल म्हणून इकडे तिकडे शोधत असतात. सौमित्र, ऋषिकेश, पण जानकीचा पत्ता काही लागत नाही. ऐश्वर्या म्हणत असते जानकी कधीच येणार नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्ट वाट बघून बघून पूर्ण आता सगळेजण कंटाळलेले असतात. ऐश्वर्या म्हणत असते, बघितलंच जास्त साहेब, तुम्ही त्या जानकीला 24 तास द्यायला नको होते. अहो, पळून गेली ना ती, तिनेच तिच्या आईला मारलंय. मग आता ती गेली पळून, आता कुठे शोधणार आहात तिला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे खूप उशीर झाल्यानंतर आता त्या ठिकाणी जज साहेब म्हणत असतात की ठीक आहे, याचा अर्थ जानकीनेच आपल्या आईचा खून केला आहे, तिला पाण्यामध्ये ढकलून मारले आणि म्हणूनच ती पळून गेलेली आहे. तेव्हा मी तिला आता इथे शिक्षा ती सुनावणार असतेच. तेवढ्यातच तिथे जानकी आहे. त्याने म्हणते, थांबा जज साहेब. आणि ती म्हणते की कुठलाही निकाल देण्याच्या आधी थोडा वेळ थांबा. आणि ती आपल्या आईला घेऊन आलेली असते. ती म्हणते की मी माझ्या आईला घेऊन आले. त्यामुळे प्रेक्षकांनो, लता कारखानीसला अगदी योग्य वेळेवरती जानकी घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणते, ही माझी आई आहे लता कारखानीस, आणि हाच तो फोटो, हा फोटो शोधण्यासाठीच आम्ही गेलो होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी सांगते कशा पद्धतीने गुंड लोकांनी आमच्याच गोडाऊनमध्ये माझ्या आईला डांबून ठेवलं होतं आणि मी तिथे वाचवायला गेले तर मलासुद्धा मारण्यात आलं. त्यामुळे हा फोटो बघा, हा लहानपणीचा मधुभाऊंनी मला दिलेला फोटो आणि ही माझी आई. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लता म्हणते, ती सगळं सत्य सांगते कशा पद्धतीने ती जानकीला सोडून गेली होती. जानकीच्या वडिलांनी इथे तिला धोका दिला होता. त्यानंतर ती ॲक्ट्रेस बनण्यासाठी मुंबईमध्ये गेली, मधुभाऊंकडे जानकीला सोडून. ह्या सगळ्या गोष्टी ती सांगते. आणि मग मी इथे कशी आले, तर ऐश्वर्या आली होती मला घेण्यासाठी. ऐश्वर्याने पार्वतीची डायरी मला दिली आणि ती डायरीसुद्धा इथे ती बॅगमधून काढते आणि आता जज साहेबांच्या समोर सादर करते. ती पार्वतीने लिहिलेली डायरी आहे. ही डायरी मला जानकी ह्या ऐश्वर्याने दिली होती असं ती सांगते.
त्याच्यावरती पार्वती परषोत्तम रणदिवे असं नाव लिहिलेलं असतं. ऐश्वर्या सारंग आणि तुमची आई माझ्याकडे आली होती, सुमित्राताई. या तिघांनी मिळून मला इथे आणलं आणि या ऐश्वर्याला आहे ना, हे घर उद्ध्वस्त करायचं आहे, उद्ध्वस्त. तुम्हाला सगळ्यांना एकमेकांपासून तोडायचं आहे. ही सगळी प्रॉपर्टी तिला स्वतःच्या नावाने करायची आहे आणि ती तिने केलेसुद्धा. ही सगळी प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावरती केले आणि तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या तिची साथ कोण देते? तुमची जन्मदाती आई आणि तुमचा हा लाडका मुलगा सारंग, हा त्या ऐश्वर्याची साथ देत आहेत. या ऐश्वर्याला रणदिवेंकडून तिच्या वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे, कारण तिचं लग्न ह्या सारंगबरोबर झालं. माझ्या जानकीने त्या सौमित्रचं लग्न त्या अवंतिकाबरोबर का लावून दिलं, म्हणून ह्या ऐश्वर्याला माझ्या मुलीचा राग आला आहे आणि म्हणून ती माझ्या जानकीला ह्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि हे रणदिवेंचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते आणि ते तिने प्रत्येक वेळेला केलं आहे. पण तरीसुद्धा ह्या लोकांचे डोळे काही उघडत नाही. तिने नानासाहेबांना जिन्यावरून धक्का दिला, त्यांना किडनॅप करून ठेवलं, स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं. त्यानंतर ह्या सुमित्राला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. नानांच्या खोट्या खुनाचा आरोप ऋषिकेशवरती केला आणि आता माझ्या खुनाचा आरोप माझ्या जानकीवरती करत होती. मला इथे पार्वती म्हणून आणणारी ही ऐश्वर्याच आहे, कारण ह्या ऐश्वर्याला रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे, नेस्तानाबूत करायचं आहे, सगळ्यांना रस्त्यावरती आणायचं आहे आणि म्हणून तिने हे सगळं केलं असं पार्वती म्हणते आणि मला मारण्याची धमकी दिली होती म्हणून मी गप्प बसले होते. हे सत्य आता तिने सांगितलेलं असतं आणि मलासुद्धा किडनॅप करण्याच्या मागे ह्या ऐश्वर्याचाच हात आहे. तीच मला मंदिरामधून ओफवडत घेऊन गेली होती आणि माझ्या मुलीला तिथे मंदिरामध्येच ठेवलं होतं आणि माझ्या खोटा खुनाच्या आरोपाखाली माझ्या मुलीला अडकवलं होतं. तेव्हा इथे जज साहेबांना सत्य कळल्यानंतर ते म्हणत असतात की याचा अर्थ गुन्हेगार जानकी नाही तर गुन्हेगार ही ऐश्वर्या आहे. त्याच्यामुळे इथे जानकीची काही चूक नसल्यामुळे तिला मी निर्दोष सिद्ध करते. तर इथे आता ह्या ऐश्वर्याला सुडाच्या भावनेने फसवणूक करण्यासाठी आणि इथे इतका मोठा फ्रॉड करण्यासाठी मी तिला 5 वर्षांची कारावासाची, सक्त कारावासाची शिक्षा सुनावते असं इथे जज साहेबांनी निकाल दिलेला असतो आणि 5 वर्षांसाठी तिथे आता ऐश्वर्या जेलमध्ये गेलेली असते. तर अशा रीतीने इथे जानकीने 24 तासांचा वापर करत आपल्या आईला सोडून आणत ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते.